आपल्या नेहमीच्याच पदार्थांमध्ये अगदी छोटेसे बदल करून हे पदार्थ अजून खूप चविष्ट बनवता येतात। आज वेगळा ट्विस्ट देऊन आज आपण कर्नाटकी स्टाईल उपमा बनवणार आहोत। वेगवेगळ्या खाद्य संस्कृती किंवा कुझिन्स मधले पदार्थ सोप्या पद्धतीने आणि ऑथेंटिक पद्धतीने तुमच्या किचन मध्ये बनवण्यासाठी कुक इट इझी मराठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या खालील सबस्क्रिप्शनचं लाल रंगाचं बटन दाबा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन दाबा। त्यामुळे या चॅनलवर येणारे सगळे नवीन व्हिडिओ अगदी त्वरित तुम्हाला कळू शकतील। तर उपमा बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया काय काय लागेल ते। 3 चमचे तूप, 8 ते 10 काजू, अर्धा कप जाड रवा, अर्धा चमचा जिरे, 1.5 टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचे उडदाची डाळ, मिरच्या 4, मी इथे लाल मिरच्या घेतल्यात, तुम्ही हिरव्या मिरच्याही घेऊ शकता, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा हिंग, पाव कप कोथिंबीर, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा आल्याचा कीस, पाव कप मटार, 1 चमचा साखर, 1.5 कप पाणी म्हणजे आपण जेवढा रवा घेतलाय त्याच्या तिप्पट पाणी, पाव कप खवलेला नारळ, 4 चमचे लिंबाचा रस म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ। पहिल्यांदा बारीक गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये मी 2 चमचे तूप घेतेय आणि त्यावर 10 ते 12 काजूचे तुकडे तळून घेतेय। तांबूस रंगावर काजू छान तळून झाले की ते काढून त्याच तुपामध्ये मी 1 वाटी रवा भाजून घेणार आहे। हा जाड रवा बारीक गॅसवरच भाजायचा आणि तो सतत हलवत राहायचा। जसजसा भाजत जाऊ तसा रवा हलका होत जातो आणि अगदी किंचितसा फुलतो सुद्धा। तुपावर रवा भाजल्याने उपमा छान हलका होतो। 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरती रवा भाजून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा कच्चे जिरे घालून ते मिश्रण बाजूला काढून ठेवायचं। आता बारीक गॅसवर कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल मी घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी तडतडली की 2 चमचे उडदाची डाळ। डाळीला थोडासा तांबूस रंग यायला सुरू झाला की मग त्यामध्ये 4 मिरच्यांचे तुकडे मी घालणार आहे आणि मग 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग आणि पाव वाटी चिरलेली हिरवी कोथिंबीर मी यामध्ये घातली आहे। हे सगळं परतेपर्यंत उडदाच्या डाळीला छान तांबूस रंग येईल। आता ह्यामध्ये 1 वाटी चिरलेला कांदा मी घातलाय। कांदा थोडासा परतून मग त्यामध्ये मी अर्धा चमचा आल्याचा कीस घालणार आहे। फोडणीत घातलेला आल्याचा कीस आणि भाजलेल्या रव्यात घातलेले कच्चे जिरे हे उपम्याला एक वेगळाच फ्लेवर आणतात। आता ह्यामध्ये 1 चमचा साखर, अर्धी वाटी फ्रोझन मटार आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं घालून होईपर्यंत कांदा मऊ शिजलेला असेल मग त्यामध्ये 3 वाट्या पाणी घालायचं। हा मी जाड रव्याचा उपमा करतेय आणि जाड रवा जास्त फुलतो, त्यामुळे त्याला फुलण्यासाठी 3 वाट्या पाणी हे गरजेचं आहे, तिप्पट पाणी। आता गॅस मोठा करून या सगळ्याला उकळी आणायची। आता गॅस बंद करायचा आणि मग जिरे घातलेला भाजलेला रवा यामध्ये हळूहळू सोडायचा। हे सगळं मिक्स करून मग बारीक गॅस लावायचा आणि शिजवायचं। गॅस लावल्यानंतर या रव्याला जी उकळी फुटते त्याचे बुडबुडे हातावर येतात, त्यामुळे गॅस बंद करूनच रवा त्यात घालायचा आणि सगळा रवा घालून झाल्यानंतर मग गॅस लावून झाकून शिजवायचं। मध्ये एकदा झाकण काढून मी हा उपमा सारखा करून घेतलाय। 4 मिनिटं बरोबर उपम्याला वाफ काढली। मग त्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे अर्धी वाटी खवलेला नारळ। याच्यामुळे थंड झाल्यावर सुद्धा या उपम्याच्या वड्या पडणार नाहीत।
आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून हे सगळं सारखं करून घ्यायचं. उपमा शिजवतानाच त्यामध्ये ओला नारळ घालणं ही कर्नाटकातली खास पद्धत. आता आपल्या उपम्याला छान चमक काढण्यासाठी चारी बाजूने एक चमचाभर तूप सोडायचं. हा उपमा मऊ पण झाला आहे, मोकळा पण, आणि थंड झाल्यावरही याच्या वड्या पडणार नाही. आता तूप लावलेल्या एका बाउलमध्ये हा उपमा भरून त्याची मूद पाडून घ्यायची. असा नारळ घातलेला उपमा थंड झाला तरी छान लागतो, त्यामुळे डब्यासाठी हा खूप उपयोगाचा आहे. तळलेले काजू लावून आणि वरती थोडंसं ओलं खोबरं पेरून हा आपण सर्व करूया. आपल्या नेहमीच्याच पदार्थांमध्ये अगदी छोटेसे बदल करून हे पदार्थ अजून खूप चविष्ट बनवता येतात. तुमच्या स्वयंपाकाला असाच चवदार ट्विस्ट आणण्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओवरच्या कुक इट इझीच्या लोगोवर क्लिक करा.